आज होता श्रावणाचा पहिला सोमवार आणि ऑनेस्टली दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली. सकाळी सगळ्यात आधी गोलूला ट्युशनला सोडलं आणि मग घरी येऊन देवपूजा करून घेतली. त्यानंतर आरतीच्या ताटाच्या तयारीला लागले. मग मम्मी आणि आरती सोबत शिव मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. मंदिरात पोहोचल्यानंतर आधी शांतपणे दर्शन घेतलं. श्रावणाचा पहिला सोमवार असल्यामुळे मंदिरातलं वातावरणही खूप प्रसन्न वाटत होतं. शिवलिंगावर अभिषेक आणि पूजा केल्यानंतर मनाला खरंच एक वेगळंच समाधान मिळालं. काही वेळासाठी सगळ्या धावपळीपासून दूर गेल्यासारखं वाटलं. खरंच अशा दिवशी मंदिरात जाऊन पूजा केल्यानंतर पूर्ण दिवसाची सुरुवात खूप पॉझिटिव्ह होते. पण मंदिरातून परत येताना पावसाने आमची चांगलीच परीक्षा घेतली. पावसाचं वातावरण असून सुद्धा आम्ही छत्री घेऊन गेलो नव्हतो. मग काय, रस्त्यात पाऊस वाढतच गेला आणि आम्ही अक्षरशः भिजत घरी आलो. घरी आल्यावर मम्मीने उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी केली होती. खिचडी खाऊन झाल्यानंतर वाटलं की आता मस्तपैकी झोप काढूया. पण लगेच आठवलं अजून घरातली कामं बाकी आहेत. मग नेहमीप्रमाणे आम्ही ठरलेली कामं करायला घेतली. मी कपडे धुवायला बसले आणि इथे आरतीने भांडी घासायची ड्युटी घेतली. कामं करून झाल्यानंतर इथे मस्तपैकी आम्ही ग्रीन टी घेतली. तोपर्यंत गोलूची स्कूलवरून परत याची वेळही झाली. दुपारी थोडा वेळ मिळाला म्हणून एक छोटासा नॅप घेतला आणि उठल्यावर रिफ्रेशमेंटसाठी आरतीच्या हातची गरमागरम कॉफी पियाली. आज आम्हाला रक्षाबंधनसाठी काही शूट करायचं होतं म्हणून इतेश आणि अनिकेत ही आले होते. शूट छान केलं, काम पूर्ण केलं. मग फायनली जेवणाची वेळ झाली. जेवण करून झाल्यानंतर रोज किचनची नाईट ड्युटी माझी असते म्हणून पटापट किचन आणि भांडी आवरून घेतली. मग दिवसाचा शेवट माझ्या फेवरेट स्किन केअर रुटीनने केला. अँड दॅट्स इट फॉर द टुडेज ब्लॉग. असा रोजचा छोटा डेली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल का? आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय गाईज.